आज आदिवासी सहकारी साखर कारखान्याची सर्व सन्माननीय संचालक मंडळाची बैठकी आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सर्व सन्माननीय संचालक मंडळ एकत्र आले। आदिवासी सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम हा मागच्या वर्षी बंद होता। या वर्षीही आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू झाला पाहिजे यासाठी सर्व सन्माननीय संचालक मंडळाची मीटिंग घेतली। या मीटिंगमध्ये आम्ही डीडीसी बँकेचे प्रतिनिधी त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं। त्याचप्रमाणे जो द्वारकाधीश कारखाना आहे, द्वारकाधीश कारखान्याचे जे एमडी आहेत किंवा कार्यकारी संचालक मंडळ आहेत त्यांचं किंवा त्यांचे जे चेअरमन आहेत ते चेअरमन तर आजारी असल्यामुळे त्यांच्या मुलांकडे कार्यभार आहे, त्यांनाही आम्ही विनंती केली की आपणही या आमच्या मीटिंगला या। कारण मागच्याही गळीत हंगामाच्या वेळेस ही आदिवासी कारखान्याचे संचालक मंडळ एनओसी देत नाही असा प्रचार करण्यात आला होता। मागच्या वेळेसही आपण द्वारकाधीश कारखान्याला एनओसी दिली होती, यावेळेसही आपण त्यांना एनओसी दिलेली आहे। 27 जुलैचं हे आमचं पत्र आहे। त्या पत्रामध्ये सुद्धा त्या हे सर्व पंच हे आम्ही जे पत्रव्यवहार केलेला आहे आदिवासी कारखान्याने आणि द्वारकाधीश कारखान्याबरोबर आणि डीडीसी बँकेबरोबर हे सगळं पत्र व्यवहाराची प्रत ही पत्रकार बंधूंना आम्ही देणारच आहोत आणि ते मुद्देसहित आपल्याला त्याच्यात दिसणारच आहे की वेळोवेळी आम्ही शासनाबरोबर आणि द्वारकाधीश कारखान्याबरोबर पाठपुरावा केला। त्यांनी जशी आपल्याकडे मागणी केली तशी आपण 27 जूनलाच त्यांना एनओसी ही देऊन दिलेली आहे। 27 जून पासून त्यांनी आतापर्यंत कारखाना चालू करण्याच्या कुठल्याही हालचाली केल्या नाही। त्यांनी एनओसी मागितली, एनओसी आपण देऊन दिली। आपण त्याच्यानंतर डीडीसी बँकेकडनं मार्गदर्शन मागवलं की या आदिवासी कारखाना चालू करण्यासाठी द्वारकाधीश कारखान्याकडे पैसा नाही, त्यांची कुवत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही, म्हणून त्यांनी हा कारखाना तारण ठेवण्यासाठी आम्हाला अजून तुमची एक मीटिंग घ्या। मी त्यांना विनंती केली की तुम्हाला जेही मीटिंग घ्यायची असेल वार्षिक सर्वसाधारण मीटिंग घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला जेही विषय घ्यायचे असतील ते आपण घेण्यास तयार आहोत। त्याच्यासाठी त्यांनाही बोलवलं पण ते आजपर्यंत आले नाही। वेळोवेळी पत्रव्यवहार केला, डीडीसी बँकेकडनं आपण मार्गदर्शन मागवलं की डीडीसी बँकेने आम्हाला मार्गदर्शन करावं, कारण डीडीसी बँकेचा ऑलरेडी 12 कोटीचा तारण कर्ज हे आपल्या आदिवासी कारखान्यावरती आहे आणि आदिवासी कारखान्याला जर 12 कोटी रुपये हे डीडीसी बँकेने दिलं असेल तर या द्वारकाधीश कारखान्याला ते तारण परत द्यायचं आहे। तर तारण ठेवण्यासाठी, मॉर्गेज ठेवण्यासाठी आपली परवानगी मिळेल का, अशी जेव्हा आम्ही त्यांच्याकडनं परवानगीसाठी मागितलं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागवलं, तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की अशी कुठलीही परवानगी देता येणार नाही, अन्यथा तुमच्यावर सगळ्या संचालक मंडळावर कार्यवाही होऊ शकते। जर त्यांना कर्ज पाहिजे असेल तर त्यांनी जुने कर्ज आहे ते कर्ज अगोदर फेडावे आणि नंतर त्यांना कर्ज मिळेल, असं हे डीडीसी बँकेकडनं उत्तर आलेलं आहे। त्याच्यामुळे आजही आम्ही त्यांना द्वारकाधीश कारखान्यांना विनंती करत आहोत की मागील 2 वर्षापूर्वी जसं आपण तारण घेतलं होतं, माल तारण घेतलं होतं, साखरेवर आपण तारण घेतलं होतं, त्या पद्धतीने जर आपण तारण घेतलं तर आमचं संचालक मंडळाची ही तुम्हाला तेव्हाही सहकार्य आहे, आताही सहकार्य आहे। आणि हे सगळं संचालक मंडळ हे सगळं आदिवासी शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत। आम्ही काही गुंड लोक नाहीत की आम्ही त्यांना दादागिरी करू आणि त्यांना कारखाना चालू करू देणार नाही। उलट आमची इच्छा आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे, आदिवासींचा कारखाना हे चालू झाला पाहिजे। माननीय नाईक साहेब, माननीय माणिकराव दादांनी हा कारखाना चालू केलेला आहे आणि हा कारखाना चालू होईल ही अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। आमचं तर असा समज आहे की हा कारखाना फक्त आणि फक्त त्यांनी नावाला हा आदिवासी कारखाना त्यांनी करारासाठी घेतलेला आहे, कारण हा सर्व ऊस त्यांना त्यांच्या कारखान्यामध्ये न्यायचा आहे आणि हा कारखाना फक्त या स्थितीमध्ये ठेवायचा आहे जेणेकरून मला भाडंही लागणार नाही आणि यांच्यावर जे व्याज आहे, जे 20 कोटी रुपये त्यांनी मागच्या संचालक मंडळाला दिलं आहे ते 12.5% दिलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये वार्षिक त्याचा व्याज त्याचं येतं।
म्हणजे ते व्याज दिवसेंदिवस त्यांचं वाढत जाईल आणि हा फुगवटा हा वाढतच जाणार आहे. नुकसान हे आदिवासी कारखान्याचं होणार आहे, त्यांचं कुठेही नुकसान होणार नाही. कारण या आदिवासी कारखान्यामध्ये इतर उत्पादनाची साधनं नाहीत. कारखान्यामध्ये फक्त गळीत साखर जर गळीत झाली तर साखर निघणार आहे, मोलॅसिस निघणार आहे, बगॅस निघणार आहे. पण द्वारकाधीश कारखान्यामध्ये इतर उत्पादनाची साधनं आहे. त्या ठिकाणी मोलॅसिस सारखा बगॅस सारखा किंवा त्याच्यापेक्षा इथेनॉल हे सगळ्यात जास्त त्या ठिकाणी त्या कारखान्यावर निघणार आहे. आणि या नवापूर तालुक्याची रिकव्हरी जास्त आहे म्हणून तो कारखान्याचा सगळा ऊस त्यांच्याकडे न्यायचा आणि 2 पैसे त्यांनी व्यापारी दृष्टीने कमवायचे असा त्यांचा या मागचा उद्देश दिसतो आहे. हे यावरनं स्पष्ट होत आहे. ते जर खरोखर व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे जर कैवारी असते तर त्यांनी आतापर्यंत कुठलंही आडमोठी धोरण न करता हा कारखाना चालू केला असता. माझी त्यांना अजूनही नम्र विनंती आहे, आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की या भागातील आदिवासी भागातील हजारो टन ऊस हा आधी शिल्लक आहे तो आपण घेऊन जावा. मागच्याही वर्षी आमच्या आदिवासी शेतकऱ्यांचे हाल झाले. बऱ्याचशा गुराळ्यांना आमच्या नाईलाजास्तव आदिवासी बांधवांनी तो ऊस तिकडे द्यावा लागला. त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ त्याच्यामध्ये बदनाम झालं. वास्तविक बघता संचालक मंडळाचा याचा कुठेही दोष नाही. संचालक मंडळाने वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, त्यांना एनओसी दिलेली आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणतात, ना हरकत प्रमाणपत्र आम्ही त्यांना तेव्हाही दिलेलं आहे, आताही दिलेलं आहे. पण ते सांगायला तयारच नाही. ऑलरेडी हा कारखाना अगोदरच हा कारखाना डीडीसी बँकेकडे गहाण असल्यामुळे परत आम्ही दुसऱ्या बँकेला तो गहाण तारण कसं काय देऊ शकतो? त्याची एनओसी हा डीडीसी बँकच देऊ शकतं. हा जो संचालक मंडळ आहे त्याला तो अधिकार नाही. म्हणून माझी सर्व सभासदांना सुद्धा विनंती आहे की आपण समजून घ्या की आमचं कुठलंही आडमोठी धोरण नाही. आम्ही आजही सहकार्याची भावना आहे. पण द्वारकाधीश कारखाना कुठंतरी राजकारण करत आहे, कुठंतरी आपल्याला या सर्व याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तो करत आहे. पण त्याला अजूनही नम्र विनंती आहे की लवकरात लवकर हा कारखाना चालवा, अन्यथा सर्व संचालक मंडळाने धोरण अवलंबलं आहे. जर आदिवासी कारखाना जर चालू जर नाही झाला तर जे द्वारकाधीशचे गट ऑफिस आहेत या नवापूर तालुक्यामध्ये सर्व गट ऑफिस हे आमचे सर्व संचालक मंडळ बंद पाडतील की जेणेकरून याला आमचा ऊस हा कारखाना चालू करावा लागेल. आमचा ऊस हा आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये देऊ, हा आमचा ऊस तिकडे जाऊ देणार नाही. विनोद दादा खरं आहे का खोटं आहे? या सर्व गोष्टी अरे भाई या गोष्टी खरं आहेत त्या खोट्या आहेत? आपण काय निर्णय घेतला रमला भाई? खरं आहे दादा. हे सगळं ऊस गुराळावाल्यांना द्यावं लागेल. हे बघा आमचे संचालक मंडळ उत्सव गुराळाला दिला माझा ऊस. हे बघा मोठ्या साहेबांना रावण्या करून ही वास्तुस्थिती आहे. बघा आमच्या संचालक मंडळाला नाईलाज असतो तो ऊस गुराळवाल्याला द्यावा लागला. ही वास्तुस्थिती आमची आहे. जर आमचा ऊस जर तो घेत नसेल तर काय फायदा? आणि हा कारखाना ज्या नेत्यांनी काढला त्या नेत्यांच्याच मुलांना जर अशा विनवण्या कराव्या लागत असतील तर अर्थ काय? म्हणून आमची अजूनही त्याला विनंती आहे द्वारकाधीश कारखान्याला की त्याने लवकरात लवकर कारखाना चालवा. साखर आयुक्तांशी सुद्धा माझा पत्र व्यवहार चाललेला आहे. जॉईंट रजिस्ट्रार आहेत, सहसंचालक आहेत औरंगाबादला, त्यांच्याशी सुद्धा आमचा पत्र व्यवहार चाललेला आहे. डीडीसी बँकेचे चेअरमन माननीय राजवर्धनजी कदम पांडे साहेब, त्यांचे एमडी चौधरी साहेब यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क चाललेला आहे की लवकरात लवकर हा कारखाना चालू करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आणि हेही आमच्या संचालक मंडळामध्ये ठरलं, जर द्वारकाधीश कारखान्याला हा कारखाना चालवायची इच्छा नसेल त्यांना हेही नम्रपणे नमूद करू इच्छितो की तुम्ही या कारखान्याबरोबर करार केलेला आहे आदिवासी कारखान्याबरोबर आणि 2 वर्ष जर सतत हा कारखाना जर बंद राहिला तर हा करार संपुष्टात येईल. याचं सुद्धा भान हे द्वारकाधीश कारखान्याने लक्षात आणलं पाहिजे. जर हा कारखाना या गळीत हंगामात चालला नाही तर ऑटोमॅटिक 21 ऑक्टोबरला तुमचे 2 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे तुमचा करार संपुष्टात येईल आणि पुढच्या वेळेस हा कारखाना हे संचालक मंडळ चालवेल. संचालक मंडळ तर आजच सांगताय, जर द्वारकाधीशने आम्हाला सांगितलं की माझ्याकडे कुवत नाही, माझ्याकडे पैसा नाही, हा कारखाना मी चालवू शकत नाही, तर आजही हे सगळं संचालक मंडळ स्वतःचे
प्रॉपर्ट्या गहाण ठेवून हा कारखाना चालवेल, पण आदिवासी कारखाना बंद होऊ देणार नाही. ही सर्वांची तळमळ आहे. कारण हा कारखाना हा आमचा आहे. हा काही त्या द्वारकाधीशने तयार केलेला कारखाना आहे. हा आमच्या लोकांनी परिश्रमाने, मेहनतीने, श्रमाने केलेला कारखाना आहे. आणि या कारखान्यामध्ये आमच्या शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. पण जर असंच आडमोठी धोरण जर राहिलं तर येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर तालुक्यामध्ये एकही द्वारकाधीशचं गट ऑफिस तुम्हाला दिसणार नाही. इथं फक्त आणि फक्त जो ग्रामीण भागाचा शेतकरी आहे त्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यासाठी हे संचालक मंडळ रस्त्यावर उतरेल, कायदा हातात घेईल आणि त्यांना त्यांचा ऊस हा सन्मानाने दुसरे जे कारखाने आहेत त्या ठिकाणी देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. कुठल्याही आदिवासी बांधवाची अवहेलना होणार नाही, कुठल्याही बांधवाची लूटमार होणार नाही. त्याचा ऊस गुराळामध्ये जाण्यापेक्षा त्याचा ऊस हा कारखान्यामध्ये जाईल याची दक्षता हे सर्व संचालक मंडळ घेणार आहे. हे या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आज आमच्या या आडमोठी धोरणामुळे, द्वारकाधीशच्या आडमोठी धोरणामुळे मागच्या वर्षीही आणि या वर्षीही जे आमचे कर्मचारी होते, बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मागच्या वेळेस त्या कर्मचाऱ्यांचा निम्म्यावर पगार आणला. जे बिचारे हंगामी कर्मचारी होते त्या हंगामी कर्मचाऱ्यांना तर यांनी बंदच करून टाकलं. आज आमच्या कर्मचाऱ्यांचे अर्धे पगार आज झालेले आहेत. अजून जर हा कारखाना चालू नाही झाला तर त्यांचा पूर्ण पगार बंद होईल आणि हे जवळजवळ नवापूर तालुक्यातलं असंख्य कुटुंब आज बेघर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. जर अशी वेळ आली तर हा द्वारकाधीश कारखाना या नवापूर तालुक्यामध्ये एक सुद्धा टिपरा या नवापूर तालुक्यातनं घेऊन जाऊ शकत नाही. कारण आम्ही संचालक मंडळ आणि हे कर्मचारी मिळून या सर्व गटांमधला त्याचा जो ऊस नोंदवला आहे किंवा त्याने ज्या ज्या ठिकाणी त्याचे कर्मचारी नेमलेले आहेत किंवा त्याच्या ज्या टोळ्या आहेत त्या एक सुद्धा टोळ्या या नवापूर तालुक्यामध्ये आम्ही उतरू देणार नाही. ही शेवटची टोकाची भूमिका आम्हाला न्यायालयाला असतो घेण्यास भाग पडू नये एवढीच त्यांना आम्ही नम्रपणे विनंती करतो. पुनश्च त्यांना या सर्व संचालक मंडळाच्या वतीने, या आदिवासी लोकांच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो की आदिवासी कारखान्याच्या, आदिवासी सभासदांचा तुम्ही अवहेलना करू नका. आदिवासींची पिळवणूक नका करू. आदिवासींची पिळवणूक थांबवा आणि आदिवासींचा कारखाना चालू करा. कारण या नवापूर तालुक्यामधला जो ग्रामीण भागाचा हा जो ऊस उत्पादक शेतकरी आहे हा 100% आदिवासी शेतकरी आहे. आणि तुम्ही जर आदिवासींचा ऊस जर गाळप नाही केला तर नक्कीच कुठे ना कुठे तरी आदिवासींवर तुम्ही अन्याय करत आहे अशा भावना या समाजामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या सर्वस्वी जबाबदार हे द्वारकाधीश कारखानेवाले राहतील एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो. पुनश्च त्यांना विनंती करतो, जर आपल्याकडे जर पैसा नसेल तर तुम्ही या संचालक मंडळाला परवानगी द्या की हे कारखाना तुम्ही चालवा. आम्ही तो कारखाना आजही ज्या परिस्थितीमध्ये आहे, जैसे ते परिस्थितीमध्ये आहे, तो कारखाना चालवण्यासाठी समर्थ आहोत. आणि तुमचा जो करार झालेला आहे, तुमच्याकडनं जे मागच्या संचालक मंडळाने श्रीदादा चेअरमन असताना त्यांनी जे 20 कोटी रुपये उचल घेतलेली आहे ती 20 कोटी रुपये सुद्धा आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्ताने सांगतो. पुनश्च कळकळीची विनंती आहे की आदिवासींचा कारखाना हा जिवंत राहिला पाहिजे, हा चालू झाला पाहिजे. आदिवासी कारखान्याचा जर धूर निघाला तर आदिवासीची चूल पेटणार आहे. आदिवासींना उपासमारीची वेळ आणू नका एवढंच हात जोडून मी द्वारकाधीश कारखान्याच्या कार्यकारी संचालक मंडळांना, सावंत साहेबांना विनंती करतो.